नमस्कार, आपण पाहत आहात ABB मराठी. सत्य हीच आमची ओळख. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरमाळा नगरीत येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि या यात्रा उत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या चुनखडी वेचण्याचा मुख्य कार्यक्रम चुन्याच्या रानात पार पडला. येडेश्वरीच्या पालखीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. दरम्यान यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई, पुणे आणि इतर भागातून तृतीयपंथी भाविक दर्शनासाठी येरमाळ्यात दाखल झालेत. चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले. येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरातून आठवडी बाजार मार्गे आबराईत रानात नेण्यात आली असून पुढील 5 दिवस आबराईच्या रानात ही पालखी मुक्कामी असणार आहे. राज्यात प्रसिद्ध असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रा महोत्सवास शनिवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेसाठी लाखो भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले असून चुना वेचण्याचा यात्रेचा मुख्य दिवस आहे. येडेश्वरी देवीची चैत्र महिन्यातील यात्रा राज्यासह परराज्यातही प्रसिद्ध आहे. शनिवारी पौर्णिमा असल्याने सकाळी देवीची पूजा आणि महाआरती करून भाविकांनी देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. आई राजा उदो उदोचा जयघोष करत देवीचं दर्शन घेतलं गेलं. देवीच्या दर्शनासाठी आतुर भाविकांनी रखरखत्या उन्हाची पर्वा न करता मंदिरापर्यंत पायी चालत जाऊन दर्शन रांगा गाठल्या. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून सुमारे 3 ते 4 लाख भाविक येडेश्वरीच्या दर्शनासाठी येरमाळ्यात दाखल झालेत. चुना वेचण्याच्या कार्यक्रमात सुमारे 10 ते 12 लाख भाविक उपस्थित होते असा अंदाज आहे. शनिवारी मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून आलेले भाविक देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी एखाद्या झाडाचा आधार घेऊन स्वयंपाक करण्याची लगबग करत होते. येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी दाखल झालेले भाविक एकमेकांना हळद लावून आनंद साजरा करताना या ठिकाणी बघायला मिळाले. या यात्रेकरता भाविकांची संख्या वाढतानाच दिसते. पौर्णिमा ही येडेश्वरी देवीची सर्वात मोठी यात्रा आहे आणि आज यात्रेचा दुसरा दिवस आहे. काल पौर्णिमेनिमित्त येडेश्वरी मंदिरावर सर्व भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं. आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणाहून ठीक 8:15 वाजता आई येडेश्वरीच्या पालखीचे येरमाळ्याकडे प्रस्थान होत आहे आणि ही पालखी जी आहे ती पूर्णपणे 5 किलोमीटर चालत जाऊन चुन्याच्या रानात जाऊन चुन्याच्या रानामध्ये पूर्ण चुना वेचून पालखीवर टाकला जातो आणि त्यानंतर तिथून ही आमराईमध्ये जाते. आमराईमध्ये पालखी गेल्यानंतर 5 दिवस आमराईमध्ये यात्रा भरते आणि 5व्या दिवशी परत पालखी जी आहे ती परत मंदिराकडे प्रस्थान करते. आज आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आले. प्रचंड उत्साहामध्ये आता पालखीचं स्वागत झालं. आपण सर्वांनी बघितलं, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी देखील झाली. सगळ्यांची मनोकामना एवढी प्रबळ होती की आपण बघितलं असेल की बाकी काही वॉकी टॉकी नसताना सुद्धा एकीकडे पालखी आली आणि दुसरीकडनं हेलिकॉप्टर आला, बँगलोरवरनं हेलिकॉप्टर आला आणि स्वाभाविकच की खूप मोठा आज आनंद सगळ्यांना झालेला आहे. आईचा आशीर्वाद सर्व लाखो भाविकांनी आज घेतलेला आहे आणि आईच्या चरणी प्रार्थना हीच आहे की इथे आलेल्या प्रत्येकाचं दर्शन घेत असलेल्या, अगदी टीव्हीवरनं दर्शन घेत असलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण व्हावी हीच आई येडेश्वरी चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्र, सोलापूर, पूर्ण महाराष्ट्रातनं इथनं दुनियाभरातनं मुंबई इकडं सगळी लोक येतात लांबून लांबून. खूप छान वाटतं इथं आणि आम्ही वर्षानुवर्षी येतो. आम्ही प्रेमाने येतो देवासाठी. आमच्या मनात, आमच्या हृदयात येडेश्वरी देवस्थान आहे म्हणून आम्ही येतो. आमच्या हृदयात आहे म्हणून आम्ही येतो. आम्ही वर्षानुवर्षी येणार आणि असंच आनंद घेत राहणार. सत्य हीच आमची ओळख. आपण पाहत आहात ABB न्यूज मराठी.